ओ महाराष्ट्राची शान, साऱ्या जनतेचे प्राण, महाराष्ट्राची शान, साऱ्या जनतेचे प्राण, तरुणाईच्या गळ्यातले ताईत, तरुणाईच्या गळ्यातले ताईत, शिवेंद्रराजेंच्या एंट्रीने होतय वातावरण टाईट, शिवेंद्रराजे राजे राजे शिवेंद्रराजे, बाबा राजेंच्या एंट्रीने होतय वातावरण टाईट, शिवेंद्रराजे राजे राजे शिवेंद्रराजे, दाही दिशात डंका वाजे, शिवेंद्रराजे राजे राजे। राजेंचा रॉयल कारभार आहे स्वभाव लय दमदार, कधी शांत संयमी फार, कधी धगधगती तलवार, बाबा राजे तुम्ही सर्वोच्च स्थानी, बाबा राजे तुम्ही सर्वोच्च स्थानी, कार्यकर्त्यांच्या हृदयात आहेत, कार्यकर्त्यांच्या हृदयात आहेत, शिवेंद्रराजेंच्या एंट्रीने होतय वातावरण टाईट, शिवेंद्रराजे राजे राजे शिवेंद्रराजे, बाबा राजेंच्या एंट्रीने होतय वातावरण टाईट, शिवेंद्रराजे राजे राजे शिवेंद्रराजे, दाही दिशात डंका वाजे, शिवेंद्रराजे राजे राजे। शिवरायांचा घेऊन आदर्श, झटती जनतेसाठी दिन रात, सातारा जावळीचा विकास करण्या राजांनी घेतलाय ध्यास, हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेती, हाती घेऊन काम पूर्णत्वास नेती, वळून माघारी बघत नाहीत, वळून माघारी बघत नाहीत, शिवेंद्रराजेंच्या एंट्रीने होतय वातावरण टाईट, शिवेंद्रराजे राजे राजे शिवेंद्रराजे, बाबा राजेंच्या एंट्रीने होतय वातावरण टाईट, शिवेंद्रराजे राजे राजे शिवेंद्रराजे, सातारा जिल्ह्याचा जावळीच्या जनतेचा हक्काचा आवाज, शिवेंद्रराजे, लहान थोरांचा गरीब गरजूंचा हक्काचा आधार, शिवेंद्रराजे, शिवेंद्रराजे राजे राजे, नाही दिशात डंका वाजे, शिवेंद्रराजे। नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा येत्या 30 तारखेला होणारा वाढदिवस निश्चितच सातारच्या जनतेत एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि दसरा दिवाळीनंतर जर कुठला मोठा उत्सव असेल तर तो 30 मार्च असतो, आणि त्याच्याप्रमाणे आज सातारा शहरात जर बघायला गेलं तर प्रत्येक तरुणाईच्या एक मोठा आनंद उत्पन्न झालेला आहे। त्याप्रमाणेच प्रतीक शिंदे आणि सूरज जांभळे मित्रांनी एक मागच्या वर्षी पण वेगळ्या पद्धतीने महाराजांचा वाढदिवस साजरा केला होता, या वर्षी सुद्धा त्यांनी नवीन आयडिया आणलेली आहे आणि ती लवकरच आपल्याला दिसेल। नेहमीच क्रेनला काहीतरी मागच्या वर्षी जशी स्क्रीन होती त्याप्रमाणेच यावेळेस पण एक आकर्षण राहणार आहे सातारकरांना, की हा रात्रीचा जो आदल्या दिवशीचा उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात करायचा, म्हणून त्यांनी हे केलंय। त्याचा आज पूजन झालेलं आहे, शुभारंभ, तसेच रात्री 11:30 वाजता महाराज स्टेडियमवर जाणार आहे। स्टेडियमचा ज्या स्पर्धा चालल्यात निमंत्रितांच्या त्याचा बक्षीस समारंभ होईल, त्यानंतर पवई नाका वरच्या रस्त्यानं राजवाड्यापर्यंत विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। तसंच महाराज साहेबांनी या 2-2.5 वर्षात एवढा निधी साताऱ्यासाठी आणलाय, त्याची थोडीशी उद्घाटन म्हणजे नॉमिनल की उद्घाटन करायची म्हणून
म्हणजे भूविकास बँकेचा रस्ता जो काँक्रिटीकरण केलाय त्याचं उद्घाटन करणार आहेत. अजून 2-3 कार्यक्रम त्यांनी आपण घेतलेले आहेत 30 तारखेला. अशा 2 दिवस हा कार्यक्रम महाराजांच्या वाढदिवसाचा होणार आहे. सातारकरांना तो निश्चित आवडेल. तसेच संध्याकाळी 6 वाजता सगळ्या सातारकरांच्या शुभेच्छा स्वीकारासाठी कला वाणिज्य ग्राउंडवर महाराज साहेब उपस्थित राहणार आहेत. तेव्हा आजच त्यांनी एक घोषणा पण केली आहे, यावेळेस बुके किंवा काही मला आणू नका. तर सातारच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य जे लागणार आहे ते द्या. त्याप्रमाणे सगळ्यांचे आता वही तुला कुठं साहित्य, शैक्षणिक साहित्य, कुठं दप्तर, असे वेगवेगळे उपक्रम सगळ्याच नेत्यांनी घेतलेत, कार्यकर्त्यांनी घेतलेत, युवकांनी घेतलेत, महिलांनी घेतलेत. अशा विविध कार्यक्रमांनी नटलेला हा वाढदिवस महाराजांचा जोरात साजरा होईल. धन्यवाद. छत्रपतींचा वाढदिवस म्हणले की अख्ख्या सातारमध्ये जोशाचं आणि उत्साहाचं वातावरण असते. तर गेल्या आपण 2 वर्षापासून एक नवीन संकल्पना सातारकरांसाठी सुरुवात केलेली आहे. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आपण 29 तारखेला आदल्या दिवशीच महाराजांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतो. तर गेल्या वर्षी आपण एक हँगिंग स्क्रीनची संकल्पना आणली होती व भव्य फटाकड्याची आतिषबाजी देखील केलेली होती. तसेच या वर्षी देखील मी आणि माझा मित्र सूरज जांभळे आमच्या सर्वांच्या मित्रपरिवारातर्फे या वर्षी पर वेगळी संकल्पना आम्ही आणलेली आहे. कारण की सातारकरांना वेगळं बघण्यासाठी काहीतरी मिळावं यासाठी महाराजांचा वाढदिवस हे औचित्य आहेच. आणि आमच्या तरुणांच्यात एक महाराजांचा वाढदिवस म्हणलं की जोशाचं वातावरण असतं आणि ते कुठेतरी शिगेला उंच पोहोचावं यासाठी यावर्षी आम्ही साताऱ्यातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठा लाईट शो जो साई लाईट म्हणून जो पुण्यातील आहे त्याचा लाईट शो हँगिंग क्यूब अशा प्रकारे इथे आपण गोलबागेच्या समोर घेतलेला आहे. तर संपूर्ण सातारकरांना आमचं आव्हान आहे की जरा काही वेगळं बघायचं असेल तर तुम्हाला 29 तारखेला रात्री आपल्या परिवारासह गोलबागेच्या समोर यायला काही हरकत नाही. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील पोलीस बंदोबस्त, तसेच फायर, फटाकड्यांच्या आतिषबाजीसाठी अग्निशामक अशा सर्व गोष्टींची आम्ही सुविधा केलेली आहे, जेणेकरून कोणतीही हानी किंवा ज्या येणाऱ्या महिला आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी देखील आम्ही घेतलेली आहे. व महाराजांवरचं आमचं प्रेम जे इथे आत्ता आहे, जसं महाराजांचं वय वाढतंय तसं आमचं त्यांच्यावरचं प्रेमही वाढत राहील एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. व सातारकरांना आव्हान करतो की तुम्ही सर्वजण येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवाल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. सूरज आणि प्रतीक यांचा शिवराजांचा वाढदिवस साजरा करण्याची जी पद्धत आहे एक आगळण वेगळं सातारकरांसाठी नेहमीच करत असतात. दोघांचं समाजकार्य पण चांगले आणि हा जो त्यांनी आता लाईट शो आणलेला आहे हा सातारा जिल्ह्यात हा प्रथमच करत आहेत दोघं आणि एक आगळं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतायत, शो करतायत आणि सातारकरांनी यांना भरपूर प्रतिसाद द्यावा असं मी एक आव्हान सगळ्यांना करतोय. 29 तारखेला रात्री 12 वाजता महाराज साहेबांच्या बड्डेचं आयोजन केलं आहे महाराज साहेबांच्या सर्व मित्रपरिवारातर्फे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्व आमच्या महाराज साहेबांच्या मित्रपरिवारातर्फे विनंती.